ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः। ओम गुरुदेव। मगाशी डॉल्बीचा विषय चालला होता की आपण काय करतो याचं भान हरपल्यानंतरही अशा सगळ्या गोष्टी घडतात। म्हणजे तुम्ही अनुयायी कुणाचं आणि तुम्ही करताय काय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत असंच होणार। म्हणजे समजा तुमच्या वडिलांना पुरुषार्थ गाजवायला आवडतो, आज पुरुषार्थ गाजवलेला आवडतो, ठीक आहे, तुम्ही गाजवला नाही तर लक्ष दुर्लक्ष होईल, पण त्याच्या उलट करायला तर सध्या हे चालू आहे की नेमकापणा समजलेला आहे। मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या ह्याला तुम्हाला काय वाटतं ते करू नका, त्यांना काय वाटतं ते तुम्ही करणं अपेक्षित आहे। आणि मग सपोर्ट करणं पण चुकीचं आहे। समजा तुम्ही जागरूक नागरिक आहात तर जागरूक नागरिकांनी काय केलं पाहिजे की सपोर्ट, कमीत कमी तुम्ही त्यात सामील तर होऊ नका। बेअर बायसेप्स, परत येतो त्याच्याकडे। बेअर बायसेप्स म्हणजे कोण, नाव काय त्याचं? अलाहाबादिया। हां, समय रैना आणि तो अलाहाबादिया। अलाहाबादियाने अलाहाबादीला प्रॉब्लेम काय नाही आहे, कोण विचारतं? तुम्ही जर कोणाला शिवी दिले तर कोण विचारतं, पण प्रॉब्लेम कुठं आहे कळालं का? त्यांना आजपर्यंत सगळे पॉडकास्ट बऱ्यापैकी 99% पॉडकास्ट कशाचे आहेत, म्हणजे ज्यानं भाषण दिलं कशावरती की धर्म काय, संस्कार काय, कसं वागलं पाहिजे, अध्यात्माच्या डेपमध्ये कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला पाहिजे, त्याचं तो गांजा वडत होता। तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, गांजा एक अलाहाबादी आहे म्हणून तुम्हाला दाखवतो यूट्यूबला। तर ते पोरगा आहे, अजून लग्न पण झालेलं नाही आहे। सो आता 40 कोटीची प्रॉपर्टी केला आहे त्यानं यूट्यूबवरनं, फक्त असं पॉडकास्टिंग करून। सो यूथसाठी खूप मोठा जरिया आहे, तुम्ही जिथं आहात तिथून जगाला कनेक्ट करू शकता। मग आतापर्यंत त्यानं तेच केलं, मग तोच त्या माझ्या जवळचा शहाणपणा किती आहे हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे ना। तुम्ही स्वतःचा शहाणपणा दाखवू शकता, गाजवू शकता, आणि तो कधीच कोण हिरावून घेऊ शकत नाही। पण यानं काय केला, शहाण्या असणाऱ्या लोकांना बोलवलं आपल्या कार्यक्रमात, त्याच्यामुळे काय झालं, हा ऑटोमॅटिकली पॉप्युलर झाला। ठीक आहे, मग याला पैसे मिळत गेले, आणि काय झालं, अशा एकाच घटनेमध्ये हा सापडला। आता जवळपास 40च्या वरती केसेस आहेत त्याच्यावरती। सुप्रीम कोर्टात म्हटलं की इथून पुढे तू कुठलंही पॉडकास्ट करायचं नाही, म्हणजे आता सध्या तरी। आता काय निकाल लागतो ते पुढचा प्रश्न आहे। हे असं का झालं? चूक नाहीये, तुम्हाला कळालंच नाही ना रियालिटीमध्ये। बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले, म्हणजे जर तुम्ही माऊली म्हणतात, जर तुम्ही बोलताय का करताय का असं सापडत असेल तर मग ते एनर्जीला कनेक्ट नाही होणार, आणि तुमच्याकडून वाहणारा जो झरा आहे, फ्लो आहे, तुमचं जीवन स्वतः तुमचं जीवन तुम्ही मेस करता, खराब करून घेता। म्हणून मी काय म्हणतोय, तुम्ही जास्त बोलूच नका। मला 5च मेंत्या जमतात, 5 डिप्स जमतात, मला 10च मिनिटं डोळे झाकून बसायला जमतं, मला फक्त आरतीच करू वाटतं। तुम्ही आवाच्या सव्वा करून 2 तास मला जमतं म्हणून सांगूच नका। तुम्हाला नाही जमत, कोण विचारायला आलंय? मुळात प्रॉब्लेम कुठं होतो सांगू आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, की आपण खूप काय मोठं सगळ्यांच्या समोर प्रत्येक वेळी मांडतो, जीवन मांडतो, मोठा मोबाईल पाहिजे, मोठं जीवन पाहिजे। कोण सांगितलंय? तुमच्या भाग्यानुसारच तुम्हाला ते मिळणार आहे ना, तुमच्या भाग्यानुसारच तुमचं कल्याण होणार आहे। सो मुळात म्हणतात ना की खुर्चीवर बसलं की पडण्याची भीती आहे, खुर्चीवर पडलं नसलं, जर खालीच बसलं तर पडणार कसं? भीतीच निघून गेली सर्व काय। तर आपण सुरुवात करत आहोत भगवद्गीता जशी आहे तशी,
काल जिथून संपले आहे तिथून पुढे चालू करायचं आहे. सॉरी. मात्रा स्पर्शांत कोणतेय शीतोष्ण सुखदुःख हदा आगमापायोनो नित्यास्तांस्ती तितिक्ष्व भारत. हे कोणतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती शुद्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. आपला गेल्या हाच विषय झाला होता की आपल्याला जे काय समोर येतंय ते ग्रहण करता आलं पाहिजे शांततेनं. शांत नदीहून व्हायचं. जे जे समोर होतंय ते ते घेत जायचं. दुःख आलं घ्यायचं, सुख आलं घ्यायचं, स्वीकारायचं. सगळं काय कष्ट आलं स्वीकारायचं. कष्ट आहे म्हणून पळून जायचं नाही. काल काय येत्या काही दिवसांमध्येच मी एक हे जॉन इब्राहिमचा, आय एम नॉट अ सपोर्टर ऑफ जॉन इब्राहिम, पण जॉन इब्राहिमनं गेली काहीतरी 15 वर्ष का 20 वर्षाच्या कालावधीमध्ये शुगर कसली आहे त्याला माहित नाही. सो हे कशामुळे झालं? किती डेडिकेशन आहे बघा. तुम्हाला फक्त असं चमकणारा चेहरा दिसतोय पण त्याच्या पाठीमागचं कष्ट नाही दिसत आहे. मी सतत त्या कष्टावर येतो. सो आपण काय करूया, उलट करूया. चकाकायचं नंतर बघूया. राबतोय किती बघूया, अभ्यास किती करतोय, काम किती करतोय. बरोबर आहे ना? अभ्यास करतोय. आता तुमचं जर शिक्षणाचं एज असेल तर तुम्ही अभ्यासच केलं पाहिजे. हेच तुमच्यासाठी काय आहे, परम कर्तव्य आहे. ज्यावेळी तुमचं शिक्षण पूर्ण होईल, आता कसं आहे, तो रिझल्ट लागून दे, तुम्ही काटावर पास व्हा, डज नॉट मॅटर, पण तुम्ही सध्या 100% डेडिकेशन देऊन करा ना तुमचं जे काय समोर आहे. उद्या तुमचं तेच सर्टिफिकेट दिसेल. नाही ठीक आहे कमी पर्सेंटेज आलाय, पण इंटरव्ह्यूच्या वेळी तर तुमचं ज्ञान दिसेल. सो महत्त्वाचा मुद्दा परत तिथे येतोय की तुमच्या कर्माकडे येतोय. आता एक कर्माचं सांगतो तुम्हाला. दोघं जण असतात, म्हणजे मी क्वेश्चन्स विचारतो. कॉलेजपासून मला खूप आवडीचा हा विषय आहे. कॉलेजच्या वेळी मला समोर आलेला गोष्ट आहे. तर त्यावेळी काय केलं, 2 लाकूड तुटे आहेत. आता तुम्ही त्याचा आन्सर द्यायचा. क्वेश्चन आन्सरेबल आपण अशा पद्धतीने पण घ्यायचं आहे. 2 लाकूड तुटे आहेत. दोघांना ब्लंट ती नाईफ दिली, म्हणजे लाकूड तोड्याची जी कुऱ्हाड असते ती दिली. ब्लंट म्हणजे काय, ज्याला धार नाही आहे. हां, मॉन्ड. आणि काय करायला लावलं, 1 तास दिलं आणि दोन्हींच्या पैकी सगळ्यात जास्त कुणाचं कापलं जाईल त्याचा नंबर. ब्लंट नाईफ दिली आणि स्टार्ट म्हणून काउंटर स्टार्ट केलं. तर एकट्याने काय केला, सरळ उठला आणि कापायला चालू जोरात, म्हणजे कापायला इन द सेन्स हातोड्याचे हे जे कुऱ्हाडीचे घाव मारायला चालू केला. आणि दुसरा आहे ना, त्यानं सरळ गेला आणि त्याला धार करत बसला. धार करत गेल्यामुळे आता ह्यो जो आहे जोर, आता पहिला जो आहे तो घाव देत राहिला, अंग पूर्ण चिंब भिजलं, खूप थकला तो. शेवटच्या 10 मिनिटात तर त्याला हात सुद्धा मारता येत नाही, एवढा थकला. मोठं झाड होतं, देतानाच असं धार द्यायला गेलं की लवकर कापलं जाणार नाही. आणि दुसऱ्यानं 50 मिनिटापर्यंत फक्त धार करत राहिले. पुढच्या 5 मिनिटात त्यानं झाड कापलं. आणि पहिला जो होता ज्यानं धार केली नाही त्याचं झाड तसंच राहिलं, इन द सेन्स निम्म्यापर्यंत राहिलं, म्हणजे तुटलं नाही त्याचं. सो दोन्ही सिनेरिओमध्ये तुम्हाला काय वाटतं, काय गरजेचं आहे? महत्वाचा मुद्दा काय आला, काय मूळ क्लिअर करणं गरजेचं आहे. कापतोय म्हटल्यावर धार पाहिजे, शिकवाय जातोय म्हटल्यानंतर तुम्हाला आलं पाहिजे, अभ्यास करतोय म्हणजे अभ्यास आला पाहिजे. उद्या जाऊन जर तुमची धार नाही केला तर उद्या तुमचं जाऊन अस्तित्व निर्माण होणार नाही. इट्स अ रिअल फॅक्ट. धंदा करतोय, धंद्याची पूर्ण माहिती आली पाहिजे. अध्यात्म करताय, पहिला स्वतः ध्यान केलं पाहिजे लोकांच्या समोर येण्यासाठी. देव काय कळला पाहिजे. कुठली पण गोष्ट घ्या, छोट्यातली छोटी आणि मोठ्या काय गोष्टीबद्दल मी बोलतच नाही. तर मुद्दा काय आहे समजला, की आपण पहिला आपली जे काय नाईफ आहे त्याला धार केली पाहिजे, सतत, अविरत, कायम. मग फळ हे लांब नाही आहे. म्हणून म्हणलं जातं कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. आपण कर्मावर जोर देऊया. अनेक संत काय म्हणतात त्याच्यावरून मला जे जाणवलेलं आहे ती गोष्ट सांगतोय.
की आपण उलट करूया, आपण दुःखाच्या पाठीमागे लागूया. नाण्याला एक बाजू कधीही नसत्या, नाण्याला काय असतात दोन बाजू. ठीक आहे, लहान मुलगा पण सांगेल. मग आता सुखाची बाजू आहे म्हटल्यावर दुःख येणारच आहे. मग आपण दुःखाच्या पाठीमागे लागलं तर, दुःखाच्या पाठीमागे म्हणजे काय की कष्टाच्या पाठीमागे लागलं तर, अभ्यासाच्या पाठीमागे लागलं तर, धार करण्याच्या पाठीमागे लागलं तर, फळ डायरेक्ट मिळते म्हणून लगेच उचलून घेऊन जायचं नाही, लगेच कुऱ्हाडी उचलून घेऊन जायचं नाही. आपण काय करूया, पहिला त्याला धार करूया, म्हणजे ज्ञानाची वृद्धी मिळवूया. मग ऑटोमॅटिकली काय होईल, फळ ऑटोमॅटिकली मिळायला लागलं. एवढं मिळेल की तुम्ही विचार सुद्धा करू नका, तुमच्यासारखं कोणीच राहणार नाही. पण शेवटी कंपॅरिझन तर करायचंच नाही, आपण स्वतः सॅटिस्फॅक्शन झालं हे महत्त्वाचं राहील प्रत्येक वेळा, आणि तेच आणि सतत. योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती तथा विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे. वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते, तरी जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. प्रतिकूल वातावरणातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे. आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी युद्ध करावे लागले तरी त्याने आपल्या नियत कर्मापासून ढळू नये. ज्ञान स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या बंधनातून स्वतःला मुक्त करू शकतो. बघा, ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या बंधनातून स्वतःला मुक्त करू शकतो. मायेचं बंधन म्हणजे काय, जे जे समोर दिसते ती सगळी माया आहे, तुम्ही त्यामध्ये अडकणार हे 100% आहे. मग अडकायचं नसेल तर ज्ञान असणं गरजेचं आहे. साप चाललाय आणि सापाची माहिती नाही, तुमची त्याच्या पाठ लागला, काय करणार, फोडून काढणार. माहिती मिळवलं की बाबा हे चावल्यानंतर दगा आहे, मग आपण काठी घेऊन चालू शकतो. ही जी कर्माची तत्परता आहे ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यश नाही आहे. मग आपल्याला प्रत्येक वेळी माया डसते का, मायेला आपण जाणून न घेता काम करतो. अर्जुनाला ज्या 2 नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आलं आहे ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याला कौंतेय नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर नातेवाईकांचा बोध होतो, आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या श्रेष्ठत्वाचा बोध होतो. दोन्ही बाजूंनी त्याचे वंश थोर होते. थोर वांशिक संबंधामुळे योग्य कर्तव्य पालनाचे दायित्व वाढते, म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, भगवान बुद्ध म्हणतात, जो पुरुष सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. हम हि न व्यथयंतेत पुरुषम पुरुषस्व समदुःख सुखम धीरम सोमवृत त्वाय कल्पते. जो मनुष्य आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयाने दृढपणे स्थिर असतो आणि सुखदुःखांचे आघात समभावाने सहन करतो तो खचितच मोक्षप्राप्तीस पात्र होतो. सांगण्याचा उद्देश हे आहे की अध्यात्मामध्ये आता तुम्ही चाललाय कोल्हापूरला जायचं आहे, कोल्हापूरची वाट धरलाय, तर आज ना उद्या तुम्ही जाऊ शकता. पण तुम्हाला स्पेसिफिकली माहीत पाहिजे की मला कोल्हापूरला जायचं आहे. आज ना उद्या तुम्ही पोचालच, आणि मग जाणार कोल्हापूरला एक टार्गेट फिक्स झालं तर जन साध्यम तण सिद्धी. स्वामी विवेकानंद काय म्हणतात, जन साध्यम तण सिद्धी. आता कुठं जायचं हे फिक्स झालंय, मग कसं जायचं त्याचा विचार करतो. मग कसं जायचं याचा विचार करण्यासाठी आपण काय यूज करू शकतो, एकतर सायकल, गाडी, विमान, रॉकेट. ठीक आहे, आता कुठं जायचं हे फिक्स झालं, तुमचं टार्गेट एकदा फिक्स झालं, जन साध्यम तण सिद्धी. आता मात्र साधनं वेगवेगळी वापरायला लागते. साधनं वेगवेगळी वापरण्यासाठी समजा मी चालत जाण्याच्या ऐवजी सायकल घेतली तर अजून फास्ट, कमीत कमी दुप्पट गतीने तर जाऊ शकतो. साधण्याच्या ऐवजी 4 व्हीलर वापरली तर अजून त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पद्धतीने लवकर जाऊ शकतो. तर हे समजण्याचं आपलं एक जोपर्यंत एम होत नाही, मला काय अचीव करायचं आहे माझ्या आयुष्यामध्ये, मला कुठं पोचायचं आहे, मला कुठंपर्यंत जायचं आहे, हे जोपर्यंत नाही समजत आहे तोपर्यंत आपण ते मिळवू शकतच नाही, किंवा मिळायला वेळ लागेल. कोल्हापूरला जायचं माहीत नसेल तर आपण गुटकळून बसू ना.
म्हणून आपल्या आयुष्यामध्ये एम असणं गरजेचं आहे. एम झालं ना तर जे काय अचीव करणार आहे त्याची गती मात्र फास्ट मिळू शकते. म्हणून स्वामी विवेकानंद काय म्हणतात, जड साध्यम तण सिद्धी. नसतो विद्यते भाव नाभाव विद्यते सतः उभयरोपी दृष्टंतो अस्त्वा नयस्तो दर्शभी. तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे की असत वस्तू भौतिक शरीर चिरकाळ टिकू शकत नाहीत आणि सत्वस्तू जीवात्मा अपरिवर्तनीय असतात. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. म्हणजे आपण गेल्या वेळी घेतलं होतं बघा, सगळं बदलत आहे, बाहेरचं सगळं बदलत आहे. आपण लहान होतो पण तेच मन आहे, अजून पण आपल्याला लहानपणाचं आठवतं. आता युवावस्था आहे, म्हातारीपणातल्या लोकांनाही जास्त जाणवेल की सगळं बदल, शरीर बदलतंय, जग बदलतंय, पण आपण तेच आहोत. आपण कोण आहोत हे जो पण आपण जाणून घेत नाही तो पण क्लिअरिफिकेशन होऊ शकत नाही. म्हणजे काय, बदलणाऱ्या जगामध्ये आपण स्थिर राहू शकत नाही. बदलणाऱ्या जगाबरोबर आपण बदलत गेलो तर मग सुखदुःख मिळणार. समजा मी ह्याला पकडलं, याला पकडलं, हे गरम असेल तर आणि थंड असेल तर गार लागणार, छान वाटला. गरम असेल म्हणजे दुःख आणि गार असेल ती सुख. पकडूया आपण. मग याला धरणं म्हणजेच काय आहे? धरणं म्हणजे सुखादुखात पडणार की नाही. मग शरीर घेतले म्हटलं सुख आणि दुःख दोन्ही मिळणार की नाही. कुठलीही गोष्ट, तुम्ही धंदा चालू केला तर सुख होणार, कधी दुःख होणार की नाही. लग्न केला कधी सुख वाटणार, दुःख वाटणार की नाही. गाडी घेतला म्हणजे कधी सुख होणार, कधी दुःख होणार. दोन्ही गोष्टी आल्याच. एक गोष्ट तुम्ही एकदा त्या गोष्टीला टच केलात, त्याला आपली मानली की तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळणार आहेत. मग आता मात्र ही माझी गोष्ट नाही आहे, ही समर्पित करूया ईश्वराला. ही माझी गोष्ट, मी समर्पित झालो आणि ही माझी आता ईश्वराची आहे. मग आता सुख झालं तर ईश्वरामुळे आलं. ही वस्तू कोणाची आहे आता? ईश्वराची. ही मालकी ईश्वराची. स्वराज्य व्हावं स्त्रींची इच्छा आहे, माझी इच्छा आहे का? म्हणून कर्म बघा छत्रपती शिवाजी महाराजांची किती सुंदर आहेत आणि प्रत्येक कर्म दैवी आहे, किती सुंदर आहे. म्हणून मीपणा टाकला पाहिजे. लक्षात घ्या, मीपणा टाकणं म्हणजे काय हे समजून घेणंच खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही भगवद्गीतेचं तत्वचिंतन अभ्यास ज्यावेळी कराल तर आपल्याला कळेल की नाही 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 नाही, सुरुवातीला तुम्हाला काही कळणार नाही. इथं वाटेल की फक्त भगवंताचे गोडवे आहेत, पण नंतर हळूहळू अरे असं आहे वय, मग असं आहे वय, चिंतन करावं लागेल. मी सतत 4 वर्ष याच्यावर चिंतनच करत होतो, मला अजूनही त्यातलं काय कळालं नाही. इतक्या गोष्टी डीप आहेत की तुम्ही त्याला कितीही वेळ दिला तर समजतच नाहीत जास्त. आणि समजायला लागल्यावर मात्र तुमचंच आयुष्य सुखी होतं, कारण की त्यातनं तुम्ही निघता. त्यामुळे टोचत नाही, बोचत नाही. कोणी बोलला ठीक आहे, बोललाच ना, मी रिसीव्ह नाही केलं. अपयश आलं ठीक आहे, यश येणार आहे. अपयश आले म्हणजे यश येणार आहे. यश आलं उड्या मारत नाही जीव, का? अपयश लगेच येणार आहे. मग काय, माझ्या हातात कर्म आहे. कर्मशी कौशल, कौशल्याने कर्म करणं, फळाच्या अपेक्षा नाही करणं. मग आयुष्य अजून चांगलं होतं, छान होतं. मग तुम्हीच अंतकरणातनं काय होता? सुखी आणि समृद्धी होता. सुख आणि दुःखाच्या पलीकडे आनंद आहे. सुख बघा, सुख आहे, दुःख आहे, पण ह्याच्या पलीकडे आनंद. आनंदाच्या पुढे दुःख नाही आहे. सुख पकडल्यावर दुःख आहे, दुःख पकडल्यावर सुख आहे, पण ह्याच्या पलीकडे आनंद आहे. समजा तुम्ही कायम आनंदात राहिला श्रीकृष्णासारखं, किंवा बाण मारायला लागला किंवा आनंदात आहे की नाही. मग त्या आनंदाला मात्र सुखाची आणि दुःखाची बाधा होऊ शकत नाही. एका स्टेप खूप वरची आहे ती. अविनाशी तू तद्वित्ती येन सर्वमिदं ततं विनाशमव्याय सास्य न कश्चित कर्म महर्ती. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणी नाश करू शकत नाही. आत्मा म्हणजे असं जे तत्व आहे त्याचा कोणी नाश करू शकत नाही. म्हणजे नाश कोणाचा होणार आहे? कुठल्या गोष्टीचा होणार आहे? जे काही परावर्तनीय आहे, एकाच्या गोष्टीतनं दुसरी, दुसऱ्याच्यातनं तिसरी, जी बंधनं आहेत, जी माया आहे, जे संबंध जोडलेले आहेत, मैत्रीचे असू दे, घरच्यांचे असू दे, सगळ्यांचे. शरीर सुटलं म्हटल्यावर संबंध पण सुटला. आज तुम्ही जोपर्यंत आहात तुम्ही ते कवटात आहात, प्रेम करतात, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण उद्या हेही सोडावं लागणार आहे की. म्हणजेच हे नश्वर आहे की नाही नश्वर. मग नश्वर आहे म्हणून जर तुम्ही जीव जास्त लावला नाही तर तुम्हाला अजून जास्त काय होईल? फ्रीडम. बघा, जीवाला मुक्ती पाहिजे, इथं मुक्ती आहे. मुक्त आत्मा कुठं आहे? समजून घेऊन राहणाऱ्याला सगळी मुक्ती आहे.
बद्ध कोण आहे? हे माझं माझं करून दुःख करणाऱ्याला सगळं बंधन आहे, परत तो जन्माला येणार. पण सगळ्या गोष्टीतनं मुक्त मुक्त होणारा परत जन्माला येऊ शकत नाही. एकदा बी भाजलं की परत ते उगवून येणार नाही आहे. एकदा तुम्हाला ज्ञान व्हायला लागलं की तुम्हाला कोणीच त्रास करू शकणार नाही. तुम्ही कायम आनंदात, आनंद म्हणतोय हा, सुखात नाही, कायम तुम्ही आनंदात. कारण कर्तव्य कर्म आहे म्हणून तुम्ही करताय. आणि हे ईश्वर गुण गुणातीत, हे सगळं विश्व गुण गुणातीत पद्धतीने एकामधनं दुसऱ्या, दुसऱ्यामधनं तिसरं, हे गुणातीत पद्धतीने वाढाले. कोणीतरी शोध लावला म्हणून कोणतरी रॉकेट तयार केला, कोणतरी रॉकेट केला म्हणून त्यात बसून कोणतरी चंद्रावर गेला. बाहेरच्या गोष्टींचा काडी मात्र संबंध तुमच्या वैयक्तिक जीवनाशी नाही आहे. बरोबर आहे ना? तुम्ही स्वतः तत्वशील राहाल. जरी चंद्रावर गेला आणि तिथं जरी तुम्ही हाव हाव करायला लागला, तिथं सुद्धा तुम्ही दुःखीच आहात. तर नेचर ऑफ ॲटिट्यूड, ॲटिट्यूड चेंज करणं म्हणजे अध्यात्म आहे तिथं समाधानी. मग समाधानातनं कर्म करायला कोण अडवले तुम्हाला? या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्यापणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करण्यात आले आहे. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो. शरीराला अंश किंवा पूर्ण स्वरूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव प्रत्येकाला असते. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. बघा काय म्हणतोय, प्रत्येकाच्या शरीराच्या मर्यादित असतो. मी माझा आनंद तुम्हाला दाखवू शकत नाही, मी माझ्या आनंदाच्या कव्येमध्ये तुम्हाला घेऊ शकत नाही. तुमचं कर्म आहे, तुम्हाला तेच तोडावं लागेल. तुम्हाला तुमचे संकल्प, तुम्हाला तुमचे विकल्प, तुम्हाला तुमच्या विकॉल्ड ॲज अ वर्ड संस्कार, बिलीफ सिस्टीम तुम्हाला तोडायला पाहिजेत. बिलीफ सिस्टीमचं एक छानसं उदाहरण सांगतो तुम्हाला. हत्ती छोटंसं असतं, त्याला बांधून ठेवतात, ठीक आहे. मोठं झाल्यावर एका हिसक्यात तो तोडू शकतोय. पण तरीसुद्धा मोठं जरी झालं असलं, मोठं जरी झालं असलं तरीसुद्धा ते तोडत नाही. कारण की एकदा मनात आलं नाही मला हे बांधलंय, मी बाहेर पडू शकत नाही. दुसरं उदाहरण सांगू, पोपटाच आहे. पोपटाला नदीमध्ये असं एक दोरी बांधलेली असते आणि नदी अडकवली असत्या. पोपट त्याच्या जाऊन बसला आणि गोल फिरतोय, कारण की नदी आहे ना शेवटी. गोल फिरला की पाठीमा असं चोचीनं धरतंय. त्याला कशानं धरतंय? चोचीनं. त्याला मधनं तोडला असं तरी ते सोडत नाही. कारण का? त्याला वाटतं की आता मी पडलोय, आता जर मी पाय सोडले किंवा मी चोच सोडली तर खाली पडून मरणार. पण त्याला हिची अक्कल नसत्या, किंवा त्याचं त्यावेळी त्याची मती भ्रमिष्ट झालेली असत्या की त्याच्याजवळ पंख आहेत. जरी पाय सोडलं, चोच सोडली तर पंखानं फडफडून मी दुसरीकडे जाऊ शकतो. बरोबर आहे? हे माया आहे. आपल्याला माहीत नाही, आपण मुळातच फ्री आहोत. कोणीच आपल्याला मारलं तरी शरीराला मारतील. म्हणून मोठी लोक सहज शहीद झालेत. छोटी आपल्याला घर सोडत नाही, छोट्यातल्या छोटी गोष्ट सुटत नाही. याचं कारण आहे माया. आणि एकदा का तो मालक झाला, एकदा का मी त्याचा आहे, सगळं ईश्वरच त्याचा आहे ना, सगळं जगच त्याचं आहे. मग माझं दुःख कुठलं? मग मला अचीव काय करायचं आहे? मग मला मिळवायचं काय आहे? केसाच्या अग्राचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचे परिमाण होईल. याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते. बघा, मी गेल्या वेळी सांगत होतो तुम्हाला की आजचं खूप महत्त्वाचं आहे. नेमकं काय होतंय, नेमकं आत्म्याला समजून कसं घेऊया. लोक एवढी कॉम्प्लिकेशन्स, आणि मलाही खूप मोठा कॉम्प्लिकेशन्स होता. कॉम्प्लिकेशन्समध्ये काय, मी माझं स्वतःचं सांगतो की नेमकंपणाच कळत नव्हता. प्रत्येक जण वेगळ्या देवाला पुजतोय, पण असे वेगळे देव का झालेत? वेगळे धर्म काय आहेत? वेगळे जाती काय आहेत? मी खूप सारी पुस्तकं वाचलो, गौतम बुद्धांचं, महावीरांचं, मोहम्मद पैगंबरांचं, स्वामी विवेकानंदांचं. प्रत्येकजण काहीतरी प्रत्येकांचं सांगण्याचा वेगवेगळा मुद्दा होता, पण एकाच गोष्टीकडे आणत होते, तो म्हणजे आत्मा. वेगवेगळे देव का झाले? 33 कोटी देव, नंतर कोण म्हणलं 33 कोट म्हणजे प्रकाराचे देव आहेत. हे असं काय? मग एनर्जी अशी का ट्रान्सफर करते? मला काहीही समजत नव्हतं. जेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो तेवढं अजून जास्त माझ्यावर बर्डनच येत होतं. कारण की मी अशा एका गोष्टीला हात घातला होता त्याचा आधीही नाही आणि अंतही नाही आहे. फक्त शोधणं एवढंच माझ्या हातात होतं ना. करणार काय? सांगणार कुणाला आणि विचारणार कुणाला? मला जे वाटतंय ते मी कुणाला सांगू शकत नाही. मग ह्या कॉम्प्लिकेशन्समध्ये पडत असताना मग मला चांगले चांगले व्हिडिओ पण गावले. पण व्हिडिओ कसं झाले, ह्याचं ऐकायचं आणि तुम्हाला सांगायचं. याच्यात सगळ्यात पहिला ओशो आला. मग काय म्हणतात त्याला, आकर्षणाचा सिद्धांत,
सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम मी हे करत होतो. आकर्षणाचा सिद्धांत कधी ऐकलं आहे का? बोंडा रायमचा. म्हणजे मला ही वस्तू पाहिजे आहे, मी ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केली आणि मी ह्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केली, मला ही पाहिजे, तर आज नव्हते तुम्हाला ती मिळणार. त्याला सबकॉन्शियस लॉ. देर आर 2 टाईप्स ऑफ माइंड, कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. जागृत मन आणि अजागृत मन. आय थिंक 2-3 ह्याच्यामध्ये आपण ते बोललो आहे की अजाणता आपलं मन कसं कार्य करत असतं. सतत 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 तेच तुम्ही करत राहिल्यानंतर अंतकरणातलं मन काय करतं, ॲटोमॅटिकली तसं वागायला लागतं. म्हणजे ह्याच्यातलं उदाहरण सांगू का तुम्हाला? अक्षय कुमारनं एक फोटो काढला होता. म्हणजे मी भौतिक उदाहरण मुद्दाम देतोय कारण की भौतिकतेकडून आपल्याला आत जायचं आहे. समजण्यासाठी अजूनही आपण भौतिकमध्ये आहोत. ठीक आहे, पैलू पाडायचे असतात थोडे थोडे करून. बरं, सोपी साधी उदाहरण घेऊया कारण की हे लगेच समजतील. मी म्हटला होता की मला लगेच काय होईल, म्हणजे तिथं राहून त्यानं उभारून असं फोटो काढला होता आणि म्हटलेला हा बंगला माझा होईल. आणि पुढे जाऊन त्यांना 10-15 वर्षामध्ये तोच बंगला मिळवला. आणि नंतर कळालं, ते असं फोटो बघत असतं, अरे बाबा मी तर सहज म्हणून गेलो होतो की हा बंगला माझा होईल. आणि ते ड्रीम होतं. फोटो काढायला येणं म्हणजे किती चांगला बंगला असेल तो. पण त्याला माहीत पण नव्हतं की मला हे बधी बंगला घ्यायचा होता. सायमल्टेनियसली त्याने घेऊन टाकला. परत मी माझ्या टॉपिककडे होतो. मला खूप काही मिळालं तिथं. माझ्या झी TV वर इंटरव्ह्यू झाले, ABP माझावर इंटरव्ह्यू झाला, मी मोठा काहीतरी कॉलेजचा प्रेसिडेंट झालो, खूप काय 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 घडत गेलं माझ्या आयुष्यामध्ये. पण मी स्वतःच्या आरशामध्ये बघताना मला काहीतरी कमी वाटायचं. दिस इज नॉट मी यार, मी काय आहे. पण नंतर एकदा मी शांत बसून बघितलं तर सगळा डोलाराच आहे सगळा उभा केलेला, ज्याच्यामध्ये मला मजा येत नाही आहे. मजा फक्त लोकांना चांगलं. जिममध्ये बसून जर तुम्ही जिमला जात असाल तर बघा, खूप खूप वाईट आहे. मी काय म्हणते बघा, खूप वाईट आहे. जर तुम्ही आरशात बघून व्यायाम करत असाल किंवा कुणाला नटण्या मुरडण्याची जर सवय असेल तर तुमची सगळी चैतन्य शक्ती परावर्त होऊन तुमच्या शरीराकडे येते. सो तुमचं शरीर खूप अट्रॅक्टिव्ह होतं, बाहेरच्यांना खूप आवडतं. मी आतनं सगळ्यातनं गेलो आहे, माझे फेसबुकला फोटो बघा, सत्य आहे. तर ती चैतन्य शक्ती जी तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी आहे तीच बाहेर जात्या आणि तुमच्या शरीरावर. म्हणून फिजिकल बॉडीमध्ये कुणालाही प्रेम करायचं नाही, फिजिकल तत्वावरती प्रेम करायचं नाही, फक्त ईश्वरावर प्रेम कर. प्रेमाला एवढं साधं सोपं समजू नका मित्रांनो, खूप खतरनाक गेम प्लॅन आहे सगळा इथं. एकदा का तुम्ही तुमचं चैतन्याचं, तुमचं अट्रॅक्शन, तुमचं प्रेम बाहेरच्या गोष्टींच्यावर गेलं की तुमचा गेम प्लॅन, तुम्हाला ब्लेस करणारी जी एनर्जी आहे, ईश्वरानं तुम्हाला देणगी रूपात दिलेली आहे, हां, ती सगळी जाते बघा. तिथनं पुढं बघा सगळं वाईट व्हायला चालू होतं. कारण की तुम्हाला प्रोटेक्शन करणारं तुमचं स्वतःचंच अस्तित्वाचं, तुमची एनर्जी गेली. एक साधं सोपं एक उदाहरण सांगतो. पिल्लू झोपलास का? तिचं तिला ऐकू येणार नाही, एवढ्या हळू भाषेत बोलते, पण आवाज कुठे जातं? 50 किलोमीटर असणाऱ्या पोरग्याला जातं. ऑब्झर्व करा, जरा जवळचा विषय असेल तुमच्या तर ते कनेक्ट कुठनं होतात? हृदयातून कनेक्ट होतात. लय हसायला येतं, हृदयातून कनेक्ट होतात. सो कनेक्शन तुम्ही जोडला की सगळी ऊर्जा गेली बघा तुमची. म्हणून पहिल्याच्या काळात 25 वर्ष असल्यापर्यंत काय होतं, लग्न करायचे नाहीत आणि ओनली मठातनं बाहेर गेल्यानंतर डायरेक्ट लग्न. 25 ते 50 काय असेल ते संसाराने मिळवायचं. 50 ते 75 पर्यंत काय काही मिळवायचं नाही. आता फक्त मिळवलेलं आहे, फक्त प्रोटेक्शन करून पोरांना सांगायचं. 75 गाठली की सरळ बोचकं गुंडाळायचं आणि सरळ तीर्थयात्रेला. कशाला? आता स्वतःची डेव्हलपमेंट. उरलं सुरलं घालवून आता मोक्षाची वाट. जी कर्म केल्यात चुकीची ती आता फेडूया आणि पुढचा जन्म घ्यायचा आहे, अजून चांगलं व्हायचं आहे. समजून घ्या इथं काय आहे, बिलीफ सिस्टीम कशी काम करते. आता ते काहीच राहिलेलं नाही आहे. सो तुमच्या पुढच्या जन्मांचं काय होईल? बरं, तुम्ही म्हणाल की सत्य आहे का? मी ठामपणे सांगतो, गीतेवर हात ठेवून हे सगळं सत्य आहे. सगळी जन्म सत्य आहेत, पुढचा जन्म आहे. ठीक आहे, मुक्ती आणि मोक्ष आपण गेल्या वेळी पण झाला होता हा आपला विषय, की तुम्ही हे करायचं नाही आहे. मला इथं काम लावलेलं उठायचं. मग माझ्या आता 2 आहेत गोष्टी आता, की मला काय करायचं आहे, काम करायचं नाही आहे आणि मी चोईत कोपऱ्यात मला घाण चालवत्या, तुम्ही करा नाही तर नाही करा. मग मी या गोष्टीतून मुक्त होऊ शकतो. मोक्ष म्हणजे काय? इथं तुम्ही जन्मालाच नाही येणं, ह्याला मोक्ष म्हणतात. सिंपल आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये आता समजा आता आहे हे तुम्हाला कर्म दिले ईश्वरानं, तुम्ही 2 मिनिटात आत्महत्या करून घेऊ शकता. सिंपल आहे. पण तुमची मुक्ती होईल आत्ताच्या जन्मातनं. मोक्ष नाही मिळणार. मोक्ष मिळण्यासाठी तुमचं बी भाजायला पाहिजे.
आणि मुळातच तुम्ही जन्माला नाही आलं पाहिजे. आलं तर ते काय करून नाही आलं पाहिजे, कार्य घेऊन. म्हणून मोठे संत आता कालच मी शंकर महाराजांचं वाचत होतो, ऐकत होतो. तर ते हिमालयात कुठेतरी त्यांचं असं ठेवलं होतं, काय छोटंसं बाळ ठेवलं होतं. आणि एक सिद्ध पुरुष त्यांच्या घरात एक दाम्पत्य असतं, ती खूप सेवा करत असतं. 60 वर्ष ओलांडून गेलेले असतात त्यांना, त्यांच्या ह्यांना पण. आणि ते शंकर महाराज म्हणजे ते एक दिव्य पुरुष आज पहाटेचं एकदम येतो, समोरच दिसतो त्यांना आणि सांगतो की असं असं बाळ ठेवलं आणि घेऊन या जावं. शंकरानं तुमचं ऐकलं आणि त्यांनी येऊन मग पूर्ण जगभर कार्य केलं. सो दिव्य पुरुष जन्माला येतात आणि कार्य करतात. त्यांचं कार्य काय आहे, ते मुळातच मुक्त असतात. श्रीकृष्ण मुळातच मुक्त होतात, राम मुळातच मुक्त होतं. ही मुळात आहे, त्यामुळे ती अडकत नाहीत, तिने कार्य करतात. माऊली मुळातच मुक्त होते, बरोबर आहे ना. म्हणून 16 वर्षात ज्यांनी लग्नाच्या बद्दल काहीही माहीत नाही आहे त्यांना एवढं नॉलेज आलंच कुठनं. एक सिम्पलचं सॉरी इथं एनर्जी आहे ना सगळीकडे समप्रमाणात व्याप्त आहे. आपल्याला फक्त त्या एनर्जीला क्लिक करायचं आहे. एकदा का क्लिक केलं की ती एनर्जी तुमच्या थ्रू ट्रान्सफर होत्या. बिकॉज वी आर ट्रान्सपरंट देन. त्याला काय म्हणतात, मॅग्निफायर असं काहीतरी म्हणतात ना, राईट. सो म्हणून मग तो मॅग्निफायर कोण आहे आपल्या देवांच्यात बघितला तर श्री गणेशा. तुम्ही गणेशाकडे गेला की सगळ्या देवांच्याकडे लगेच ट्रान्सफर होतंय. आपण त्या मुद्द्याकडे येऊया परत, की कुठलीही गोष्ट हे देव काय आहे, सगळे जोडलेले आहेत. एक गुरुला पाया पडला, सगळ्या देवांना पाया पडला. तुम्ही एक कुठलाही देव घेतला, त्या देवाला तुम्ही अटॅच झाला, सगळ्या देवांना कनेक्ट झाला. पण वेगळं असं काहीच नाही आहे, वेगळं काही नाही आहे. मग तुम्ही सगळीकडे भेदाभेद का करताय. सर्व भेदाभेद अमंगळ. शिव आहे वेगळा, विष्णू वेगळा आहे म्हणायचं काम नाही. प्रत्येक देवाला दिलेलं एक काम आहे आणि ते एक एनर्जी आहे. एक एनर्जीच्या रूपात बघूया आपण. एनर्जी वेगवेगळ्या रूपात ती त्याचं काम करते. सो यू आर सरेंडर समवन. एका ठिकाणी सरेंडर पाहिजे ना, एका ठिकाणी खोदलं तर तिथं पाणी लागेल. मी सारखं म्हणतोय एक देव पकडा ना. आज ह्यो देव आहे ह्याच्याकडे जावा, उद्या तो देव आहे त्याच्याकडे जावा, तुम्हाला काहीही मिळणार नाही. तुम्ही रिक्त हाताने जाल. एक गणपती पकडलाय, गणपतीलाच पकडा. महादेव पकडलाय, महादेवाला पकडा. हनुमान पकडला, हनुमानाला पकडा. कुठली पण एक गोष्ट असू दे. मी काय म्हणतोय, एकच पकडूया आपण. आणि मग बघा, मग आपण दुसऱ्या देवाला जायचं की नाही, सगळ्या देवांचा आदर करायचा. पण त्या तिथे गेल्यानंतर म्हणायचं की मी या देवाला पाया पडतो आणि तू याच रूपानं मला प्रसन्न हो, याच रूपानं माझी काळजी व्हा, याच रूपानं मला प्रसन्न हो. जसं की मी आता गुरुदेवाच्याच रूपानं बघतो. जिथं जिथं जाईल, जो जो देव दिसेल मला, जेवढ्या जणांच्या काय झाले दर्शनं झाले, त्या सगळ्या देवांना मी एकच प्रार्थना केली, तेव्हा तू याच रूपामध्ये मला आवडतोस, तू याच रूपानं मला बघ. तुम्ही आता जस्ट सुरुवात केल्यानंतर तुम्हाला एक 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 गूढ गोष्टी कळायला लागतील. कोणाच्या? ईश्वराच्या. ईश्वराच्या जवळ गेल्यानंतर ही प्रकृती अशी का बनवली गेली, असंच का आहे, तुमचे मुळातच प्रश्न राहणार नाही. कारण की ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळतील. नाहीतर तसा प्रसंग क्रिएट होईल. कारण की आता तुम्ही कोणाच्या आहात? राजाच्या आहात. मग सगळी प्रजा, सगळं साम्राज्य तुमचा. कितीसा वेळ लागेल? अष्टावक्र गीता म्हणते, या इकडे पाय ठेवतोय आपण घोडे चढताना, नालेला काय म्हणतात त्याला, पगे असतात ना, पग असते ना, ते इकडं पाय ठेवून इकडं पाय ठेवूपर्यंत जेवढा कालावधी लागतोय तेवढ्या वेळात तुम्हाला आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. किती वेळात? स्वतः एक पाय ठेवून मधी दुसरा पाय होता, मधी म्हणाले मधी, तर राजा जनकला साक्षात्कार तिथंच समाधी अवस्था प्राप्त झाली होती. तिथं येते येरा गबाळ्याचं काम नाव, इथं लागतो जातीचा. जात ही आहे. कुठली जात? तर ईश्वरावरती स्वतःचं सगळं अर्पण करण्याची जात. एकटा बसलेला असतो गुरु आणि शिष्य येतो. ही जपानमधली कुठली तरी गोष्ट आहे, राईट. सो खूप जुनी आहे, 10-15 वर्ष झाली मला ते ऐकून. सो गुरु बसलेला असतो आणि कुणालाच ज्ञान देत नाही. मग एकटा येतो, मला ज्ञान पाहिजे. गुरु काहीही बोलत नाही, बोट तोडतो, धारा व्हायला लागतात, काही बोलत नाही. इथनं हात तोडतो. काय करतो? हात तोडतो. मग गुरुच भीतो, आणि कसला शिष्य येऊ. मग एकट्याला ट्रेन करतो. सो भगवद्गीता सगळ्यांना सांगितले का अर्जुनानं?
सॉरी श्रीकृष्णांनी फक्त अर्जुनाला सांगितलं. सो इथं आपण तसे तीव्र इच्छावाले पाहिजे. स्वामी विवेकानंद ज्यावेळी गेले रामकृष्ण परमहंसांच्याकडे, देव कुठं आहे मला सांगा, देव कुठं आहे सगळीकडे शोधत होते. इंटरनल तुमची काहीतरी भूक पाहिजे ना, मला शोधालोय, काय शोधालं हेच माहीत नाही, पण आहे देव कुठेतरी, असं एक तीव्र इच्छा. मग पट्टीचा गुरु पण आहे ना तिचं, पण कोण, रामकृष्ण परमहंस. तसं रामकृष्ण परमहंस काय करतात, देव पाहिजे तुला, देव पाहिजे, बघणार देव, खरोखर बघणारीस काय. त्यांची निर्भीड, म्हणजे गुरु बघा कुणालाही ज्ञान देत नाही. केस धरतात आणि आपला पाय बरोबर हृदयावर जोरात टेकवतात. गुरुचे पाय काय धरतात, पादुका काय आहेत, कारण की गुरुची ऊर्जा पायाखंड वाहत असते. म्हणून नतमस्तक व्हा, तिथं तुमचं कल्याण आहे. म्हणून पाय धरलं जातं. आणि आपल्या कुणाही पाय धर, जो साधक आहे त्यानं पाय धरू द्यायचं नाही. आता ठीक आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, नॉर्मली आपण माऊलीहून पाय पडतो, साधकानं मात्र याची जरा हे करायची, कारण की तुमच्या ऊर्जा निघून जाते. ठीक आहे, तो नंतरचा विषय आहे. तुम्ही साधक व्हायला गेल्यानंतर, तुम्हाला विषय जाणवायला लागल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली त्यातनं बाहेर पडाल. मग रामकृष्ण परमहंसांनी ज्यावेळी तर पाय ठेवला त्यावेळी डायरेक्ट त्यांनाच लागली समाधी. मग आता सांगायला आणि बोलायलाच उरलं नाही ना, की माझा गुरु काय आहे, देव काय आहे, या बाकीच्या गोष्टी काय आहेत, कशा पद्धतीने या रचल्या गेल्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जसं की तुम्ही मंदिरला पाया पडून गेलं नसलं, आता अमृत ती महाराज एक होऊन गेले, त्यांच्याबद्दल पण आहे. द ऑटोबायोग्राफी ऑफ योगी ऐकले काय कधी, खूप जास्त फेमस आहे. माझ्यामध्ये प्रत्येक यूथनं पहिला ते वाचावं. याच्यामध्ये गुरु परंपरेबद्दल खूप जास्त सांगितलं आणि फोडून सांगितलंय. चमत्कार कसा आहेत, शरीर कसं बदलू शकतोय, जाता जाता एकट्याचं मर, आता इथं साधक बसलेले आहेत, एक खूप सिनेरिओ, एक सांगत बसलो तर यात महिना जाईल, एक दिवसात. इतके छान त्यात अनुभव आहेत. आणि पूर्ण जगभर ते दैवी रचनेद्वारे ते तयार केले गेले, पुस्तक तयार केले गेले आहे. समाधी अवस्थेमध्ये असणाऱ्या व्यक्तीनं ते लिहिले गेले ॲज अ काम म्हणून. जसे ज्ञानेश्वरी आहे आपल्याजवळ, भगवद्गीता आहे, तसंच ती ऑटोबायोग्राफी ऑफ आहे, खूप छान आहे. त्याच्यामध्ये खूप सारे असे भाग, त्यातला एक भाग सांगतो, म्हणजे मनाद्वारे किती तुम्ही काय गोष्टी मिळवू शकता. आज मी मुद्दाम नाही या मिळवायच्या गोष्टीबद्दल बोलतोय, उद्या ते पण पुढल्या वेळी आपण खोडून काढूया, मला आठवण करा. मग ते एकटा मंदिराला, आता मंदिरात काय जायचं, मी गुरुचा भक्त आहे, मी नाही पाया पडणार, मला कुठल्याही मंदिराचं काही देणं घेणं नाही आहे. मग ते तसंच जातात, काय करतात, तसंच जातात. आणि पुढे त्यांना वाट, जवळपास सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5-6 वाजूपर्यंत त्यांना वाटच सापडत नाही. चकवा म्हणतात, जातात पुढते, वाटच सापडत नाही त्यांना. आणि शेवटी एका झोपडपट्टीत ते स्वतः गुरु त्याची अवस्था बघून येतात. आल्यानंतर त्याला बोलवून घेऊन झोपवतात. धामाधूम झोप, पाणी प्यायला मिळत नाही, पूर्ण दिवसभर उन्हाच्या रकात चाललेला. मग त्याला डोक्यावर हात ठेवून काय म्हणतात, तू काहीतरी चूक केल्यास. आता कळालं की नाही त्या चुकीचं काम. कुठल्याही गोष्टीला कमी लेखू नये, प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर आहे. त्या गोष्टीमध्ये ईश्वर नाही कशावरून, त्या पिंडीमध्ये, त्या फोटोमध्ये ईश्वर नाही कशावरून, त्या धर्मामध्ये तिथं ईश्वर नाही कशावरून. सो आपल्या हे संकल्पना आहेत तिथं तर जास्त प्रकट रूपामध्ये आहे. जसं की वारा सगळीकडे आहे, फॅन लावल्यावर तुम्हाला जास्त तीव्रतेनं जाणवणार की नाही हवेला, तसं हे मेकॅनिझम आहे, हे टूल आहेत. मंदिरामध्ये आल्यानंतर ईश्वराचा साक्षात्कार किंवा ईश्वराची जाणीव जास्त होते. तर आपण सगळ्यात जास्त मंदिराकडे आले पाहिजे का नको, त्याची जाणीव जास्त होते आपल्याला. इथं आल्यानंतर मन लगेच हलकं होतं, सगळ्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जी आहेत. तो का असं आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व आहे. तुम्ही जोपर्यंत सरेंडर होत नाही आहे, मी माझ्यातला मीपणा सोडत नाही आहे, तोपर्यंत त्या गोष्टी कळत नाही. माझ्यामध्ये स्वामी विवेकानंदची गोष्ट सांगितली असेल, मी परत एकदा रिकॉल करून थांबूया. स्वामी विवेकानंद थांबलेले असतात आणि बोट चालते, सांगितलोय मी. आणि बोटीमधले 23 सगळेजण काय करतात, स्वामी विवेकानंदांना एका ठिकाणी जायचं असतं बोटीद्वारे. सगळ्यात जास्त त्यांनी बोटीद्वारे प्रवास केलेला आहे. सो 23 जण बोटीमध्ये बसलेले असतात आणि बोट निघणार असतात. तोपर्यंत स्वामी विवेकानंदांना दृष्टांत होतो की उठ निघ, 2च शब्द.
आणि संन्यासी घेतलेल्याला गुरुचा आदर्श निकष आणि गुरुच्या डायरेक्शननं ते काम करत असतो. इट्स अ मेकॅनिझम. म्हणजे काय, एक मशीन असतं गुरुचं, त्याला गुरु चालवत असतो. मग गुरु तर साक्षात हयात आहेत आणि संदेश पण आला आहे. बरं, जाऊन पुढं लोटकं वाट बघाल्यात, आता काय करायचं, ऐकायला तर पाहिजे. खूप महत्त्वाचं काम होतं. उठतात नाराज होऊन माझ्यासोबत, म्हणजे थोडंसं यंग असतात ना थोडं, तर ठीक आहे बसतात, थोडं काम होतं, गुरुने असं का सांगितलं, थोडं एक तासभर हालत नाही तिथून. आणि एक तासाभरानंतर दुसरी एक बोट आलेली असते, ती सांगते पुढे जाऊन ही बोट बुडाली आणि बोटीतले सगळेचे सगळे मेले. त्यांना ते खुशी वाटत नाही. स्वामी विवेकानंद, राग येतो. कुणाचा राग येतो? साक्षात आपल्या गुरुचा. ताडकून उठून तसंच जातात गुरुकडं. गुरुला भेटतात आणि विचारतात, मला माझे प्राणाशी काय देणं घेणं नाही, मग बाकीचे काय तुमचे बच्चे नव्हते का, तुम्ही त्याला का वाचवला नाही, तुम्ही फक्त मला एकट्यालाच का वाचवला. त्यावेळी मात्र गुरु शांत बसतात. ते शांत झाल्यानंतर म्हणतात, बा मी आवाज सगळ्यांना दिला रे, पण आवाज फक्त तुला एकट्यालाच ऐकू आला. मग इथं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे, आपल्याला गुरुशी कनेक्टेड व्हायचं आहे. सगळ्यांची सेम परिस्थिती आहे. देव सगळीकडे समप्रमाणात आहे. सगळ्यांच्यावर सेम प्रमाणातच तुम्हाला कृपाशीर्वाद दिला किंवा कृपेचा आशीर्वाद आहे. आपण मात्र त्याच्या पात्रतेचं व्हायचं आहे. त्याची कृपा आपल्यावर व्हावं इतक्या पात्रतेसाठी मग सेवा करायला पाहिजे, दानधर्म करायला पाहिजे, वाचन पाहिजे, मनन पाहिजे, सगळ्या काम क्रोध लोह मत्स्य माया सोडायला पाहिजे. जितकं सरेंडर होता येईल तेवढं सरेंडर व्हायला पाहिजे. माझं आधिपत्य, माझं काही नाही आहे आता काय तू सांगशील ते. मग आता त्याच्या कडेवर बसल्यानंतर किती चांगला व्ह्यू दिसेल, किती छान वाटेल, किती चांगल्या आनंदात तुम्ही असाल. नको त्या गोष्टीमध्ये लिहिल्या बाहेर पडाल किती प्रमाणात. मग मात्र तुम्ही हा भवसागर, मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून मुक्ती मिळत जाईल. नको तिथं अडकणार नाही, तुमचा विनाकारण जीव जाणार नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत. रामकृष्ण परमहंस असं एका तळ्याच्या जवळ, नदीच्या जवळ थांबलेलं असतात आणि एकटा मासेमारी थांबलेला असतं. मासे पकडत असतं. मग रामकृष्ण परमहंस तिथं झालं, ते जवळजवळ त्याच्या पायाभोवती भोवती फिरत असते. तेव्हा परमहंस म्हणतात, ह्याला एकट्याला सोडा रे, त्याला घेतात आणि दुसऱ्या टायात नेऊन ह्याला घ्या रे आणि त्याला दुसऱ्या टायात टाका, ह्याला मारू नका रे, ह्यो माझ्या शरण आलाय. गुरुचं बघा हे किती आहे. जो शरण येतोय त्याचा मात्र ईश्वर अधिकार घालतो. ईश्वर असं कोणाचाही अधिकार घेत नाही. म्हणून नाम घ्यायचा आहे. ईश्वरा, तुमचं जे काय राम राम कृष्ण कृष्ण कृष्ण, मी तुझा आहे, मी तुझा आहे, मी बाळूमामांचा आहे, मी तुमच्या असणाऱ्या प्रत्येक गुरुचा आहे. म्हणजे तुम्हाला जो कोण आवडतोय तो त्यांचा आहे. इष्टदेव तुम्हाला काय आवडते त्यांचा, तोच तुम्हाला बुद्धी घालतो. कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, तोच तुम्हाला काय घडवत असतो. मी स्वतः सगळ्यात पहिला माझ्या गुरुना शिवशंकरांना समर्पित झालो. तूच माझा गुरु आहे, आता तूच मला इथनं पुढं वाट दाखव. बरोबर जिथं नाही तिकडे गेलो, साक्षात प्रकट गुरु जवळ गेलो. सो प्रत्येकाची कहाणी अशी आहे. पण प्रत्येकाला आपल्या काय म्हणतात त्याला स्टेप वाईज सगळ्या गोष्टी घडण्यासाठी सगळ्यात पहिला साधं सोपं सरळ, म्हणून मी सरळपणाकडे येतोय. सरळ व्हायचं, 2 नंबर गोष्टी करायच्या नाही. आपलं समोर काम काय आहे ते जाणून घेऊन ते करायचं आणि शांत व्हायचं. शांत व्हायचं, शांत व्हायचं, एकदम शांत आहे तिथं शांत. आणि आपली स्वतःची गोडवा निर्माण करायची. स्वतः म्हणा, मी टेक्निक सांगतोय रोजचं जीवनातलं. स्वतःमध्ये स्वतः खुश राहायचं आणि त्या खुशीमध्ये देवाचं नाव घ्यायचं. त्या खुशीमध्ये देवाला वंदन करायचं. देव माझ्याशी आहे, मी जाता येता आलो, देवा आलो, नमस्कार, देवा जाऊन येतो कामा, देवा इकडे इकडे चालू, बोला ना त्याच्याशी, कम्युनिकेट सांगा. प्रत्येक गोष्टी त्याला मध्ये घ्या. देवा असं असं करावं, बघा काय करायचं, काय ते डायरेक्शन दाखव, बघा कशा गोष्टी होत. प्रत्येक गोष्टीला त्याला मध्ये घ्या. छोट्यातल्या छोट्या गोष्टीला विनाकारणच त्याला काम सांगायचं नाही. त्याला काहीही काम सांगायचं, त्याला सुचवायचं, सांगायचं, त्याला मित्र सोबती म्हणून ठेवायचं. साधं सोपं एकच सांगतो, ज्यावेळी तुम्ही प्रत्येक वेळी देवाला मध्ये आणाल त्यावेळी तुमच्या बरोबर देव नसेल तर सांगा. प्रत्येक गोष्टीत तुमचा देव असेल आणि देव ज्या गोष्टीत असेल ती गोष्ट कशी असेल विचार सुद्धा करू नका. बघा टेक्निक करू नये. स्वतः काय सांगायचं, देवा देवा, प्रत्येक गोष्टीत त्याला घ्यायचं.
प्रत्येक छोट्या जेवताना त्याला दाखवून, देवा जेवतोय बघ म्हणून देवाला दाखवा. त्याला काय करायचं, त्याला दाखवल्याशिवाय मेन खरं म्हणजे अन्न घ्यायचं नाही. आणि अन्न घेत असेल तर देशी गाईचं तूप थोडंसं लागायचं. ब्राह्मण लोक घेतात बघा, मग ते पापमृष्ट होतं. याचा अधिकार आपल्याला जेवायचा सुद्धा नाही आहे. जेवलं तरी सुद्धा पाप आहे. माहीत नाही कुणाला, मी जास्त हे करत नाही आहे, पण हे खरं आहे. ही एनर्जीच्या रूपात तुम्ही ज्यावेळी कराल तेव्हा तुम्हाला खरं कळेल. म्हणून त्याच्यात तूप थोडंसं तरी टाकायचं. आता मात्र ज्यावेळी देवाला दाखवेल तेव्हा मात्र त्यातनं मी अडकणार नाही. मुक्ती मोक्ष मिळताना ह्या सगळ्या गोष्टी आडव्या येणार नाहीत. म्हणून देवाला दाखवल्यानंतर खाल्ला तुम्ही तर त्यावेळी मात्र तो प्रसाद असेल. पण प्रत्येक गोष्ट देवाला दाखवले तर सुख पण तुझं, दुःख पण तुझं. मी आहे, ठीक आहे मी. मग मात्र आपण मुक्तीच्या वेगवेगळ्या शृंखला एक एक गाठू. मुक्त 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 होत जाऊन एक दिवस जीवन मुक्त होऊ. मग मात्र जन्माला येणार नाही. आपलं बी भाजलं जाईल. वेळ लागेल, 1000 जन्म जातील, लाख जातील, माहीत नाही, पण एक जन्म तर कमी कमी होत जाईल. मग त्याची सुरुवात या श्वासापासून घेऊया. आणि आपला प्रत्येक श्वास, म्हणून म्हटलं जातं प्रत्येक श्वास ईश्वराला अर्पण करूया. आणि मी फक्त आहे, तुझा सेवा करण्यासाठी माझा जन्म झाला आहे, बस आहे. मी सेवा करतोय, तुझं अधिपत्य आहे, तूच माझा मालिक, मी तुझा सेवक. झालेली सेवा गुरुचरणी समर्पित. ओम गुरुदेव. सबका मंगल.